खूपच क्रिस्पी आणि 2 महिने टिकणारी किंवा तुम्ही ट्रॅव्हल करणार असाल तर ट्रॅव्हलला देखील घेऊन जाणारी ही अशी छान मस्त मेथीची मठरी रेसिपी मी आज बनवलेली आहे. तर हाय एव्हरीवन अँड वेलकम टू रोशनीज किचन. तर आज आपण बनवली आहे इथे मेथीची मठरी ही रेसिपी. तर सुरुवातीला मी पॅन घेतला आहे. पॅनमध्ये 2 चम्मच तूप ॲड केलं आहे. ते तूप मेल्ट होतं आहे तोपर्यंत इथे मी मेथीची भाजी निवडून स्वच्छ वॉश करून बारीक चिरून घेतलेली आहे आणि ती आता ह्या पॅनमध्ये टाकून एक फ्राय करून घेणार आहे. मेथी इथे तुम्ही जर फ्राय करून घेतली तर मेथीचा जो कडवटपणा आहे तो इथे कमी होऊन जातो आणि तुम्ही इथे तुपाऐवजी तेलाचा देखील वापर करू शकता. इथं आपल्याला अगदीच कमी गॅसवर मेथी फ्राय करून घ्यायची आहे आणि ही प्रोसेस करायला फक्त 5 ते 6 मिनटं लागतात. तर तुम्ही बघू शकता इथे मी टाकली होती मेथी, ती एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतली आणि ती आता नंतर अशी आपल्याला थोडीशी शिजवून घ्यायची आहे. व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे तिचा कडवटपणा कमी होऊन जातो. तर असं ह्या पद्धतीने वरतून आपल्याला झाकण ठेवायचं नाही आहे. तर त्यानंतर इथे मी गव्हाचं पीठ घेतलं आहे. 1.5 ते 2 वाटी इथे मी गव्हाचं पीठ घेतलं आहे. तुम्हाला जेवढे मठरी बनवायची आहे तेवढ्याप्रमाणे तुम्ही इथे पीठ कमी जास्त करू शकता. त्यानंतर इथे वरतून मी अर्धा वाटी रवा ॲड केलेला आहे. रव्याने ही मेथी एकदम छान क्रिस्पी कुरकुरी बनते. वरतून ओवा टाकला आहे मी थोडासा हाताने क्रश करून आणि अर्धा चम्मच जिरे टाकले. त्यानंतर पाव चम्मच हळद ॲड केली आहे. थोडीशी धनिया पावडर ॲड केली आहे अर्धा चम्मच आणि वरतून 1 चम्मच इथे मी लाल तिखट ॲड केलेलं आहे. तुम्हाला कितपत तिखट आवडतं तुम्ही त्याच्यानुसार तिखट कमी जास्त करू शकता. वरतून चवीनुसार मीठ ॲड केलं आहे. 1 चम्मच तूप ॲड केले आहे. इथे पण तुम्ही तुपाऐवजी तेलाचा वापर देखील करू शकता. तर इथे मेथी माझी पूर्णपणे शिजली आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये आणि इथे मी आता गॅस बंद करणार आहे. ही आपल्याला पूर्ण थंड होऊ द्यायची आहे. आता इथे मला थोडंसं व्हिडिओ बनवायला प्रॉब्लेम होत होता कारण नेमकं मी इथे रेसिपी बनवायला घेतली आणि माझा जो स्टँड आहे कॅमेरा स्टँड तो इथे तुटून गेला. त्यामुळे एका हाताने मी व्हिडिओ काढत होते आणि एका हाताने मी इथे कणिक मळायला घेत होते. तर सुरुवातीला जेवढे ड्राय इन्ग्रेडियंट्स आहे तेवढे सगळे व्यवस्थित इथे मी मिक्स करून घेतले. तर ह्याच ड्राय इन्ग्रेडियंट्समध्ये आपल्याला इथे गार झालेली मेथी लगेचच ॲड करायची आहे. पण नेमकं मला थोडं लेट पण झालेलं होतं त्यामुळे मी इथे मेथी माझी खूप गरम होती अजून. त्यामुळे मी इथे सुरुवातीला थोडंसं पाणी टाकून एक नॉर्मल आपण जसं कणिक घट्ट भिजतो तसं थोडंसं करून घेतलं. त्यानंतर मेथी गार झाल्यावर ती ॲड केली आणि मेथी ॲड केल्यानंतर इथे आपल्याला एकदम घट्ट कणिक अशी मळून घ्यायची आहे. जशी आपण पुऱ्यांसाठी मळतो त्याहीपेक्षा आपल्याला इथे घट्ट कणिक मळून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता इथे माझी कणिक मळून रेडी झालेली आहे. अशी घट्ट आपल्याला इथे कणिक मळून घ्यायची आहे. ही रेसिपी 2 महिने आरामात टिकते. तुमचं सगळं बनवून झाल्यानंतर तुम्ही याला एकदम टप्परवेअरच्या टिफिन्समध्ये किंवा पॅक असलेल्या टिफिनमध्ये तुम्ही याला स्टोअर करून ठेवू शकता किंवा तुम्ही ट्रॅव्हल करणार असाल तर ही रेसिपी नक्कीच तुम्ही बनवून बघा. खायला पण एकदम क्रिस्पी आणि टेस्टी लागते. त्यानंतर आपण चपाती बनवण्यासाठी जेवढा गोळा घेतो तेवढा मी इथे घेऊन त्याला कोरडं पीठ लावून व्यवस्थित असं इथे पातळ लाटून घेतलं आहे. इथे आपल्याला जास्त जाडही ठेवायचं नाही आहे आणि पातळही ठेवायचं नाही आहे. एक वेळा पातळ झाला तरी चालेल पण जाड नाही ठेवायचं आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये त्याची थिकनेस केवढी आहे. अशा प्रकारे मी इथे लाटून घेतले आहे. त्यानंतर इथे एक आपल्याला स्लरी रेडी करायची आहे. इथे मी 2 चम्मच गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि त्यामध्ये मी तूप ॲड करून हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. आता जिथे जिथे मी तूप ॲड केलं आहे तिथे तिथे तुम्ही तुपाऐवजी तेलाचाही वापर करू शकता. तर इथे मी 1 चम्मच तूप टाकून हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. ही स्टेप जी आहे गव्हाच्या पिठाची आणि तुपाची ही टोटली ऑप्शनल आहे. तुम्हाला हवं असेल तर करा नाहीतर नाही केली तरी चालते. फरक एवढाच आहे का त्याचा जो क्रिस्पीपणा आणि जो लेयर आहे ना तो फार छान येतो त्यामुळे. नाहीतर मग स्किप केली तुम्हाला नसेल आवडत तरी देखील चालेल. तर ही जी स्लरी मी रेडी केली होती तर मी इथे ती पूर्ण इथे जी आपण मेथीची चपाती अशी लाटून घेतली आहे त्यावर स्प्रेड करून घेणार आहे सगळीकडे व्यवस्थित. इथे मी तुम्हाला 3 प्रकारचे बनवून दाखवणार आहे मठरी. तुम्ही कशा बनवू शकता किंवा याला तुम्ही टी टाईम स्नॅक देखील म्हणू शकता. तर वरतून इथे कोरडं पीठ मी भुरभुरून घेतलं आहे. त्यानंतर दोन्ही साईडने आपल्याला
वरच्या आणि खालच्या साईडने आपल्याला इथे फोल्ड करून घ्यायचं आहे आणि परत ती स्लरी लावून परत आपल्याला कोरडं पीठ इथे टाकून घ्यायचं आहे. कोरडं पीठ टाकल्यानंतर परत साईडच्या दोन्ही बाजू आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि एक एक साईड फोल्ड केल्यानंतर आपल्याला ही स्लरी लावून पुन्हा हे पीठ लावायचं आहे आणि फोल्ड करायचं आहे. तर नक्की तुम्ही रेसिपी ट्राय करून बघा. ॲक्च्युली मला इथे थोडं लेट झालं होतं, त्यामुळे मी व्हिडिओ पण थोडा फास्ट केला आहे आणि नेमकं माझा कॅमेरा स्टँड पण तुटला होता, तर सगळीच गडबड इथे एकसाथ झालेली होती. तर इथे आपल्याला कोरडं पीठ लावून हे व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे. मी जशी लाटते व्हिडिओमध्ये तसंच आपल्याला इथे लाटून घ्यायचं आहे. आणि इथे तुमच्याकडे ज्या शेपचे कटर्स असतील तुम्ही त्या शेपचे कट करू शकता, किंवा जसं मी इथे एक छोटा ग्लास होता माझ्याकडे अगदीच छोटे छोटे साईजचा, तर तशा पद्धतीने मी इथे छोटे छोटे कट्स करून घेतलेले आहे. तुम्हाला जर वेगळ्या शेपचे कटर्स असतील तुमच्याकडे तर तुम्ही त्याच्याने देखील कट करू शकता, किंवा जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एक एक जसं आपण पुऱ्या लाटतो तसं पण लाटू शकता, पण त्याला फार वेळ लागतो. तुम्हाला ही प्रोसेस बेटर वाटली तर तुम्ही बघू शकता. असे कट्स झाल्यानंतर मी वरतून अशा स्पूनने त्याला एक होल्स करून घेणार आहे, म्हणजे जो फोर्क असतो त्याच्याने मी असे त्याला टोचून घेते. तर अशा पद्धतीने हे एक पहिला शेप आपला रेडी आहे. मी आधी तुम्हाला सगळे बनवून दाखवते, त्यानंतर पुन्हा दुसरं आपण जसं चपाती लाटतो पुन्हा मी तसंच लाटून घेतलं आहे आणि त्यानंतर वरतून ही स्लरी स्प्रेड करून घेणार आहे. पुन्हा सेम प्रोसेस असल्यामुळे मी इथे थोडंसं स्पीड करून दाखवलं आहे तुम्हाला. तर वरतून पीठ टाकल्यानंतर आपल्याला फक्त हे असं रोल करून घ्यायचं आहे पूर्ण, तसं मी व्हिडिओमध्ये दाखवते. तसं व्हिडिओ जास्त लॉंग नको व्हावा म्हणून मी इथे थोडं स्पीडअप करून दाखवते आहे. आणि आता याला आपल्याला कट्स करून घ्यायची आहे. अशी कट्स करायचे आहेत, व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला फर्स्ट टाईम आले असाल किंवा अजून सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला देखील लाईक करा. तर जे कट्स केल्यानंतर जे छोटे छोटे गोळे होते त्याला मी जस्ट एक हाताने प्रेस करून घेतलं आणि थोडंसं पीठ लावून लाटून घेतलं आहे आणि परत फोर्कने असं आपण याला असं टोचून घेणार आहे. ही पण स्टेप ऑप्शनल आहे, जर तुम्हाला हे देखील करायचं नसेल तरी चालून जाईल. आता हे सेकंड झालं. आता लगेच मी थर्ड पण तशीच सेम चपाती लाटून घेतली, वरतून स्लरी लावून पीठ बुरबुरून घेतलं आणि जसं आपण फर्स्ट टाईम केलं होतं 4 फोल्ड्स करून सेम ती स्टेप मी इथे केली आहे तिसऱ्यासाठी. हे सगळं केल्यानंतर आपल्याला इथं परत कोरडं पीठ लावून आपल्याला इथे लाटून घ्यायचं आहे आणि ह्या ठिकाणी आपल्याला जास्तही लाटायचं नाही आहे. असं एक स्क्वेअर शेपचं पराठासारखा इथे मी लाटलं. त्यानंतर आता याला मी कट्स मारणार आहे. एक कट आडवा मारला आणि एक कट उभा. त्यानंतर बाकी सगळे मी असे स्ट्रेट्स केले. तर तुम्हाला ज्या शेपमध्ये हवं असेल तुम्ही त्या शेपमध्ये हे करू शकता. हे खायला तर एकदमच स्वादिष्ट लागतात. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. फारच छान लागते चवीला. तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने इथे माझे हे थर्ड वन पण रेडी आहे. तर इथे मी तेल ठेवलेलं होतं तापायला आणि त्यानंतर मग आपण जे पहिले छोटे छोटे जे कट्स केलेले होते ते मी सगळे इथे तळून घेणार आहे आणि तेल इथे व्यवस्थित तापलं पाहिजे. तेल तापल्यानंतर मीडियम टू लो गॅसवर आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहे आणि अगदीच गोल्डन ब्राऊन होस तर आपल्याला ह्या तळायच्या आहे आणि एकदमच ह्या क्रिस्पी बनतात. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये यांना छान डार्क कलर आलेला आहे. तर ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये देखील सांगा. व्हिडिओला पण लाईक करा. तर अशा प्रकारे मी जेवढ्या आता आपण मच्छी बनवल्या तेवढ्या सगळ्या मी इथे तळून घेते. माझ्या मुलीला देखील या फार आवडल्या होत्या, तिने देखील आवडीने खाल्ल्या. तर ह्या पण तळून इथे रेडी आहे. त्यानंतर ज्या लास्टला ज्या आपण बनवल्या त्या लांब लांब कट्स केलेल्या त्या पण मी इथे तळून घेणार आहे. तर बघू शकता अगदी सोप्या पद्धतीने झटपट बनणारी ही रेसिपी आहे. एकदा बनवा आणि 2 महिने खा अशा पद्धतीची ही रेसिपी आहे. तर माझ्या चॅनलला मी अजून भरपूर व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, तर सगळ्या प्लीज वॉच करा. चॅनललाही सबस्क्राईब करा आणि कमेंट देखील करा मला. इथे सगळ्या मच्छी आपल्या रेडी आहे. कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग.